श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे कामिका एकादशी. तर या एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. ही एकादशी चातुर्मासातील पहिली एकादशी मानली जाते आणि या एकादशीचे जे कोणी व्रत करते त्याला मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर बघा, या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित कृपाशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदते. त्याचबरोबर बघा, भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये तुळशी मातेला खूप महत्त्व आहे. भगवान विष्णू यांची कोणतीही पूजा तुळशीशिवाय अपुरी राहते. म्हणूनच आज कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेची आपल्याला पूजा देखील करायची आहे. त्याचबरोबर बघा, आज आपल्याला संध्याकाळी कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो आणि घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे आणि ही एकादशी अत्यंत पवित्र आणि खूप महत्त्वाची मानली जाते. तर बघा, चातुर्मासातील ही पहिली एकादशी आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात. म्हणूनच ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर बघा, या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू यांची जितकी जास्त सेवा करणे आपल्याला शक्य होईल तितकी जास्त सेवा करायला हवी. ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांची सेवा आणि उपासना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो असे म्हटले जाते. म्हणूनच बघा, भगवान विष्णू यांची आपल्याला सेवा आणि उपासना करायला हवी. त्याचबरोबर बघा, या कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. तर बघा, या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची एक प्रभावी सेवा करायची आहे. तर बघा, संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, भगवान विष्णू यांना तुळशी खूप प्रिय आहे. भगवान विष्णू यांची कोणतीही पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, तुळशी मातेची सेवा केल्याने माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. तर बघा, आज सायंकाळी आपल्याला दिवे लागणीला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. तर दिवा लावत असताना आपल्याला त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. तर बघा, अशा प्रकारे हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तुळशी मातासुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर बघा, अशा प्रकारे जर आपण तुळशीची पूजा केली आणि तिची पूजा केली तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. त्याचबरोबर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला खूप महत्त्व आहे. तर या तुळशी मातेची जर आपण एकादशीला पूजा केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. त्याचबरोबर बघा, आपण तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशीसमोर तुळशी स्तवन म्हणायचे आहे. आणि जर तुम्हाला हे स्तवन येत नसेल तर आपल्याला तुळशीसमोर बसून दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे हा जप केल्याने भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि तुळशी माता आणि माता लक्ष्मीचा एकत्र आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची ही प्रभावी सेवा करायची आहे आणि या सेवा केल्याने माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू आणि तुळशी मातेचा सुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. अर्थातच बघा, माता लक्ष्मी ही चंचल देवता आहे. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अनेक उपाय आणि सेवा करायचे असतात. तर दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला तुळशीसमोर तर दिवा आवर्जून लावायचाच आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरासमोर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासाठी सुद्धा हा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला दिवे लागणीला विष्णू सहस्त्रनाम याची सेवा करायची आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करणे शक्य होत नसेल तर तुम्ही व्यंकट स्तोत्राची सुद्धा सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा, ही सेवा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा ओम ऐं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची दिवे लागणीला सेवा व्हायला हवी. तर या एकादशीच्या मुहूर्तावर आपण जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामधील ज्या काही पैशा बाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये जी काही दरिद्रता असेल ती सर्व दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणूनच बघा, आज कामिका एकादशीला आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे.
तसेच बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.